सुंदर अशी पफ स्लीव्ज आपल्याला कशा प्रकारे शिवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बघा मी 6.5 इंच उंची घेतलेली आहे जी पफ तयार करायचा आहे त्याची, आणि उरलेला भाग कट करून घेतला। त्यानंतर आता इथं मध्य काढलेला आहे, तर या मध्यावरती मी 2.5 इंचाची मार्किंग केली आणि अशा प्रकारे हा भाग मला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथं बाहीला मी कॅप हाईट दिलेली आहे 2.5 इंचाची, आणि आता इथून आता आपल्याला प्लेट टाकत जायची आहेत। तर प्लेट टाकते वेळेस प्लेट थोड्याशा भरून टाकायच्या म्हणजे पफ छान येतो, आणि एकसारख्या टाकून घ्यायच्या। आता टाकल्यानंतर वरच्या बाजूला विरुद्ध दिशेने आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। आता ह्या प्लेट टाकल्यानंतर बघा बाहीचा आकार थोडासा चेंज झालेला आहे, आणि त्यानंतर आता ही जी काठ आहे ही काठ मी मध्यभागी कट करून घेतली आणि आता अस्तरला जोडून घेते। जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि दोन्ही भाग एकत्र जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊजचं। आता हे दोन मी काठ व्यवस्थित जोडून घेतले आणि त्याला अशा प्रकारे आकार देऊन घेतला, आणि आता आपल्याला याला छान असं शिवून घ्यायचं। शिवल्यानंतर आता हे मध्य काढलेलं आहे, तर ते मध्य आता आपल्याला जिथून आपण 2.5 इंचाची मार्किंग केलेली होती तिथून आपल्याला हे काठ एक बाजू जोडून घ्यायची। आता थोड्याशा प्लेट कमी जास्त वाटत असले तर एक टाकून घ्यायची आणि दुसरा भाग जोडायला घ्यायचा। आता दुसरा भाग जोडते वेळेस पण आपल्याला तसंच एखादी प्लेट जर वाटत असेल तर एक्स्ट्रा टाकून घ्यायची, आणि अशा प्रकारे आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे। आवडली असेल तर नक्की लाईक करा।